Hello lovely kids, let's read the English moral story with Marathi meanings. Story name The Talking Cave, Bolti Guha. Short and easy. Let's learn the story. Firstly, welcome to PK's Learning, and for easy solutions, don't forget to subscribe the channel. The Talking Cave. Once upon a time, a lion roamed the forest all day. But he could not find any prey. एकदा एक सिंह दिवसभर जंगलात फिरत होता, पण त्याला कोणतीही शिकार सापडली नाही. प्रे म्हणजेच भक्ष्य. फायनली ही बिकेम व्हेरी टायर्ड. शेवटी तो खूप थकला. इट वॉज इव्हनिंग. ती एक संध्याकाळ होती. द लायन sighed deeply and said to himself, "Okay, I am fasting today." सिंहाने दीर्घ उसासा टाकला आणि स्वतःशी म्हणाला, ठीक आहे, मी आज उपवास करत आहे. येथे फास्टिंग म्हणजे उपवास. साइड डीपली म्हणजे दीर्घ श्वास घेणे. द लायन वॉज लुकिंग अराउंड अँड हेडिंग टॉवर्ड्स इट्स केव. सिंह आजूबाजूला पाहत होता आणि त्याच्या गुहेकडे जात होता. देन ही सॉ द केव. ही थॉट, आय विल सी देअर. मेबी I can find some prey in the cave. मग त्याला एक गुहा दिसली. त्याने विचार केला, मी तेथे पाहतो, कदाचित मला ह्या गुहेत काहीतरी शिकार सापडेल. प्रे म्हणजेच भक्ष्य, शिकार. The lion went into the cave. सिंह गुहेत गेला. It was empty. ती रिकामी होती. Then the lion let out a deep breath. सिंहाने एक दीर्घ श्वास घेतला. Then a thought came to his mind. Darkness was about to fall. मग त्याच्या मनात एक विचार आला, कारण आता अंधारच पडणार होता. Darkness म्हणजेच अंधार. Any animal that lives in this cave will definitely return. I will hide here. ह्या गुहेत राहणारा कोणताही प्राणी नक्कीच परत येईल, कारण आता अंधार पडत होता. I will hide here. मी इथेच लपून राहील. I will sit here and hunt for prey. मी इथेच बसून शिकार करेन. And satisfy my hunger. आणि माझी भूक भागवेल. The lion sat quietly in the cave. सिंह गुहेत शांतपणे बसला, म्हणजेच लपून राहिला. And waited for the prey to come. आणि शिकार येण्याची वाट पाहू लागला. प्रे म्हणजे शिकार, भक्ष्य. क्वाइटली म्हणजे शांतपणे. द केव बिलॉंग टू अ फॉक्स. ती गुहा एका कोल्ह्याची होती. फॉक्सेस आर व्हेरी इंटेलिजंट ॲनिमल्स. कोल्हे खूप बुद्धिमान प्राणी असतात. आफ्टर अ व्हाईल द फॉक्स लुकिंग, listening and smelling around reached the cave. थोड्या वेळाने कोल्हा आजूबाजूला पाहत, ऐकत आणि वास घेत गुहेत जवळ पोहोचला, म्हणजे सतर्कतेने पोहोचला. Then suddenly he stopped. मग अचानक तो थांबला. Oh, these are the prints, म्हणजेच footprints of a lion. अरे, हे सिंहाच्या पंजाचे ठसे आहेत. You can see the mud prints going into the cave, but where are the footprints going out of the cave? मला गुहेत जाताना मातीचे ठसे दिसत आहेत, पण गुहेतून बाहेर जाणारे त्याचे पंजांचे निशाण कोठे आहे? कोल्हा स्वतःशीच विचार करत म्हणाला. He realized that the lion must be waiting for him in the cave. मग त्याला कळले की सिंह गुहेत त्याची वाट पाहत असेल. He said to himself, "It was good that I returned to the cave before sunset." मग तो स्वतःलाच म्हणाला, बरं झालं मी सूर्यास्ताच्या आधीच गुहेजवळ परतलो. हे चांगले झाले. If I had come in the dark, I would not have seen the lion's footprints. I would have been its prey. जर मी अंधारात आलो असतो तर मला सिंहाच्या पंजांचे ठसे दिसले नसते आणि मी त्याचे भक्ष्य झालो असतो. प्रे म्हणजेच भक्ष्य. The fox thought
thought for a while. कोल्ह्याने थोडा वेळ विचार केला. Then he decided that it was necessary to go to the cave. He could not stay in the open forest all night. मग त्याने ठरवले की गुहेत जाणे आवश्यक आहे. तो रात्रभर उघड्या जंगलात राहू शकत नव्हता. If he stayed outside, some wild animal would surely kill him. जर तो बाहेर राहिला तर कोणीतरी जंगली प्राणी त्याला नक्कीच मारून टाकेल. Then, wagging his tail, म्हणजेच मग शेपूट हलवत, he said, "Cave, oh cave." तो म्हणाला, गुहे, अरे गुहे. The fox remained silent for a while. कोल्हा थोडा वेळ गप्प राहिला. Then he said, "Cave, oh cave." मग तो म्हणाला, गुहा, अरे गुहा. Why aren't you talking today? तू आज का बोलत नाहीस? Every day when I say cave, oh cave, you say, come on, how was your day? दररोज जेव्हा मी म्हणतो गुहा रे गुहा, तेव्हा तू म्हणतोस चला चला, कसा होता तुझा दिवस? Then the lion hiding in the cave thought, this cave must be talking like this every day when the fox comes. Maybe today it is afraid of me. That is why it cannot speak. What if I answer instead of the cave? गुहेत लपलेल्या सिंहाने विचार केला. कोल्हा आल्यावर ही गुहा दररोज असेच बोलत असेल तर? Maybe म्हणजेच कदाचित आज ती मला घाबरत असेल, म्हणूनच ती बोलू शकत नाहीये. जर ह्या गुहेऐवजी मीच उत्तर दिले तर काय होईल? After a while, the fox said again, "Cave, oh cave." At that moment, the lion, who was hiding inside, said in a low voice, "Come. How was your day today?" थोड्या वेळाने कोल्हा पुन्हा म्हणाला, गुहे, अरे गुहा. त्याच क्षणी आत लपलेला सिंह हळू आवाजात म्हणाला, ये, तुझा आजचा दिवस कसा होता? No matter how quiet the lion's voice is, सिंहाचा आवाज कितीही शांत असला तरीही, can it hide anywhere? तो कुठेही लपू शकतो का? Its voice echoed through the cave. All the nearby animals became alert. त्याचा आवाज गुहेतून ऐकू येत होता. जवळपासचे सर्वच प्राणी तो आवाज ऐकून सावध झाले होते. Then the lion thought that the fox would now enter the cave. सिंहाला वाटले की कोल्हा आता गुहेत प्रवेश करेल. But instead his voice came. पण त्याऐवजी त्याचा आवाज आला. Oh lion, does the cave ever speak? सिंह महाराज, गुहा कधी बोलते का? I am not foolish at all. मी मूर्ख नाही. I know you are waiting for me inside the cave. मला माहिती आहे तू गुहेत माझी वाट पाहतो आहे. So goodbye. I am going. Stay alone in the cave. आता गुहेत एकटाच राहा. So kids, what we learn from this story? आपण या गोष्टीतून काय शिकलो? Angel, if in doubt, be careful always. हो परी, शंका असेल तर सावधगिरी बाळगावी. Yes, presence of mind and intelligence can save you from any danger. मनाची हुशारी आणि बुद्धिमत्ता तुम्हाला कोणत्याही धोक्यापासून वाचवू शकते. म्हणून नेहमी सावध राहणे योग्य आहे. That's why you are smart kids. Kids, we must be alert in our daily life. So kids, in our daily life and while using mobile phones, social media, be alert. Observe the situation smartly and then the proper decision. Think before you act. So, moral of the story is always be alert and use your intelligence to get out of
any trouble or any danger. So, be alert always. नेहमी सतर्क रहा आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या बुद्धीचा योग्यतेने वापर करा, कारण शक्तीपेक्षा युक्ती नेहमी श्रेष्ठ ठरते. थँक्स फॉर वॉचिंग. The cows and the tiger. गाई आणि वाघ. Let's start the story reading. There was a small village near a jungle. एका जंगलाजवळ एक छोटेसे गाव होते. विलेज म्हणजेच गाव. The village many cows used to go up to the jungle alone in search of food. गावातल्या अनेक गायी अन्नाच्या शोधात एकटा जंगलात जात असत. In the forest there lived a wicked tiger. त्या जंगलात एक दुष्ट वाघ राहत होता. विक्ट म्हणजेच दुष्ट. He used to kill the cow now and then and eat her when the cow was alone. तो वाघ बऱ्याचदा गाय मारून तिला खाऊन टाकायचा जेव्हा गाय एकटीच असायची. This was happening for quite some time whenever the cow was separated with others. हे बऱ्याच काळापासून घडत होते जेव्हा जेव्हा गाय इतरांसोबत न जाता एकटी जात असे. The cows were now afraid of the tiger attacks. आता गायी वाघाच्या हल्ल्याला घाबरू लागल्या होत्या. One day all the cows held a meeting to discuss the solution to save their lives from the tiger. एके दिवशी सर्व गायींनी बैठक घेतली. कशासाठी? तर वाघापासून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी आणि त्या उपायांवर चर्चा करण्यासाठी. An old cow said, "Listen everybody, the lion eats one of us only because we go into the jungle separately. From now on, we will all be together." ओल्ड काऊ म्हणजेच एक म्हातारी गाय म्हणाली, सर्वांनी ऐका, वाघ आपल्यापैकी एकालाच खातो कारण आपण वेगवेगळे जंगलात जातो. आतापासून आपण सगळे एकत्र राहू, सोबत राहू. Hearing the old cow's words carefully, all the cows nodded in agreement. म्हाताऱ्या गायीचे शब्द काळजीपूर्वक ऐकून सर्व गायींनी होकारार्थी मान हलवली. From then on, all the cows went into the jungle in a herd. तेव्हापासून सर्व गायी एका कळपात जंगलात जाऊ लागल्या. कळप म्हणजेच ग्रुप ऑफ cows. When they heard or saw the tiger, all the cows quickly come together, lower their horns and stand strong as a group. जेव्हा त्यांनी वाघाचा आवाज ऐकला किंवा त्याला पाहिले तेव्हा सर्व गायी पटकन एकत्र येत, त्यांची शिंगे खाली करत आणि एक गट म्हणून मजबूत उभे राहत. Seeing all those cows together and hearing their lowing, the tiger became scared. त्या सर्व गायींना एकत्र पाहून आणि त्यांचा आवाज ऐकून वाघ घाबरत असे. Because even a tiger wants to save its life, कारण वाघालाही आपला जीव वाचवायचा असतो. And went back to the forest, आणि तो जंगलात परत गेला. Thus, the cows with their cleverness managed to escape from the tiger's clutches. Cows decided to stay together always. Soon they became good friends. अशा प्रकारे गायी त्यांच्या हुशारीने वाघाच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाल्या. गायींनी लवकरच एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्या चांगल्या मैत्रिणी बनल्या. So, moral of the story, unity is strength. म्हणजेच गोष्टीचे तात्पर्य असे की एकता हीच ताकद आहे.
When we stand together, we are strong. But when we are divided, we can fall. आपण एकत्र उभे राहतो तेव्हा आपण बलवान, शक्तिशाली असतो. पण जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण हरतो. Thanks for watching. The Crooked Tree, वाकडे झाड. English moral story with Marathi meanings. Let's meet the tree. Firstly, welcome to PK's learning. It was a dense forest. ते एक घनदाट जंगल होते. All trees were straight and tall. सर्व झाडे सरळ आणि उंच होती. Their trunk were broad and shapely. त्यांचे खोड रुंद आणि सुडौल होते. सुडौल म्हणजेच प्रॉपर शेप मध्ये होते. But there was one tree which was having a crooked, shapeless trunk. पण एक झाड होतं ज्याचे खोड वाकडे आकारहीन होते. The crooked tree was sad. It always underestimated itself. ते वाकडे झाड दुःखी होते. ते नेहमीच स्वतःला कमी लेखत असे. कारण या झाडाच्या फांद्या इतस्ततः विखुरलेल्या दिसत आहेत, पण बाकीचे झाड सरळ आणि उंच वाढलेले आहेत. He thought, how ugly I am. All others are straight, beautiful and shapely. Only I am crooked. त्याला वाटले मी किती कुरूप आहे. इतर सर्व झाडे सरळ, सुंदर आणि सुडौल आहेत. फक्त मीच वाकडा आहे. One day a woodcutter came there. He looks around because the straight trees wood is more useful for them. एके दिवशी एक लाकूड तोडा तेथे आला. तो आजूबाजूला पाहू लागला, कारण सरळ झाडांचे लाकूड त्यांना जास्त उपयुक्त असते आणि तेच वापरण्यासही योग्य असते. He said to himself, I will cut all straight trees here except that crooked tree. That is not useful for me. तो स्वतःशी म्हणाला, मी इथली सर्व सरळ झाडे तोडेन, फक्त तो वाकडा वृक्ष सोडून. ते माझ्यासाठी काही उपयोगाचे नाही. After that, he cut away all straight trees one by one. त्यानंतर त्याने सर्व सरळ झाडे एक एक करून तोडली. Now, the crooked tree was happy for its crookedness. आता तो वाकडा वृक्ष, ते वाकडे झाड त्याच्या वाकडेपणाबद्दल आनंदी होते. What we learn from the story means moral of the story. Never compare yourself with others. Be happy with what you are. म्हणजेच या गोष्टीचे तात्पर्य असे की कधीही स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुम्ही जे आहात त्यात आनंदी राहा. आणि बरं का मुलांनो, जर आपण स्वतः आनंदी राहिलो तर आपल्याला आपल्या आजूबाजूचे संपूर्ण जग आनंदीच भासते. मग राहणार ना आनंदी. थँक्स फॉर वॉचिंग. द ऑनेस्ट वुडकटर, प्रामाणिक लाकूड तोड्या. इंग्लिश मोरल स्टोरी विथ मराठी मीनिंग्स. Firstly, welcome to PK's learning. One day, a woodcutter was chopping dried trees near a river. एके दिवशी एक लाकूड तोड्या नदीजवळ वाळलेली झाडे तोडत होता. Suddenly, his axe fell into the river. अचानक त्याची कुऱ्हाड नदीत पडली. The woodcutter was a poor man and could not afford to buy another. लाकूड तोड करणारा एक गरीब माणूस होता आणि त्याला दुसरी कुऱ्हाड खरेदी करणे परवडणारे नव्हते. He prayed to the goddess of the river to give his axe back. त्याने नदीच्या देवीला त्याची कुऱ्हाड परत देण्याची प्रार्थना केली, कारण तो दुःखी झाला होता. Then the river goddess came out of the river. मग नदीतील देवी पाण्यातून बाहेर आली. The woodcutter greeted the goddess and told about axe that fell into the river. लाकूड तोडणाऱ्या देवीला नमस्कार केला आणि नदीत पडलेल्या कुऱ्हाडीबद्दल सांगितले. The river goddess came out of the water with a golden axe and asked the woodcutter, "Is this your axe?" नदीतील देवी सोन्याची कुऱ्हाड घेऊन पाण्यातून बाहेर आली आणि लाकूड तोडायला विचारले,
ही तुझी कुऱ्हाड आहे का? The woodcutter looked at it and said, "No, that is not my axe." लाकूड तोड्याने त्याकडे पाहिले आणि म्हणाला, नाही, ती माझी कुऱ्हाड नाहीये. Then the goddess took out a silver axe. मग देवीने चांदीची कुऱ्हाड पाण्याबाहेर काढली. She asked the woodcutter, "Is this your axe?" तिने लाकूड तोड्याला विचारले, ही तुझी कुऱ्हाड आहे का? The woodcutter looked at it and said, "No, no, that is not my axe." लाकूड तोड्याने त्याकडे पाहिले आणि म्हणाला, नाही नाही, ती माझी कुऱ्हाड नाहीये. यातूनच देवीला लाकूड तोडाचा प्रामाणिक स्वभाव समजत होता. Then the goddess took out an iron axe from the river. मग देवीने नदीतून एक लोखंडी कुऱ्हाड काढली. When the woodcutter saw it, he happily exclaimed, "Oh yes, that is my axe." लाकूड तोड्याने ते पाहिले तेव्हा तो आनंदाने ओरडला, अरे हो, तीच माझी कुऱ्हाड आहे. The goddess gave the iron axe to him. देवीने त्याला लोखंडाची कुऱ्हाड दिली. She also gave him the golden and the silver axe as a reward for his honesty. तिने म्हणजेच देवीने त्याच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून त्याला सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड दिली, म्हणजेच बक्षीस म्हणून दिली. Moral of the story: Honesty is the best policy. तात्पर्य: प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे. So kids, try to be honest always. God will definitely reward you. धन्यवाद. The broken pot. तुटलेले भांडे. मुलांना इंग्रजी गोष्टी मराठी अर्थासोबत ऐकवूयात. चला तर मग. The broken pot. A woman carried 2 pots to fill water from the well every day. एक बाई दररोज विहिरीतून पाणी भरण्यासाठी 2 हंडे घेऊन जायची. चित्रात दाखविल्याप्रमाणे. One of the pots was cracked and the other was perfect. एका भांड्याला तडे गेले होते, म्हणजे ते तुटलेले होते, आणि दुसरे भांडे परिपूर्ण होते, म्हणजे तुटलेले नव्हते, चांगल्या अवस्थेत होते. At the end of the long walk from the well to the house, the cracked pot arrived only half full, while the other delivered full portion of the water. विहिरीपासून घरापर्यंत लांब चालत जाताना तुटलेल्या भांड्यात फक्त अर्धेच पाणी, तर दुसऱ्या भांड्यात पूर्ण पाणी मिळत असे, कारण तुटलेल्या भांड्यातून काही पाणी खाली गळत असे. This went on for many months. हे अनेक महिने चालू राहिले. The perfect pot always felt proud of its perfection, but the cracked pot felt ashamed of its imperfection. म्हणजेच परिपूर्ण भांड्याला, चांगल्या भांड्याला नेहमीच त्याच्या परिपूर्णतेचा अभिमान वाटत असे, गर्व वाटत असे, पण तुटलेल्या भांड्याला त्याच्या अपूर्णतेची लाज वाटत असे. One day, the cracked pot spoke to the woman and wailed, "Oh, how ashamed I am of myself! This crack in my side leaks and spills water on our way back to your house. Yet you carry me every day." एके दिवशी ते तुटलेले मडके त्या बाईशी रडत बोलले, आक्रोश करत बोलले, अरे रे, मला स्वतःची किती लाज वाटते. माझ्या बाजूच्या भेगेतून तुमच्या घरी परत जाताना पाणी गळते आणि सांडते, तरीही तुम्ही मला दररोज घेऊन जाता. येथे मडक्याला आपण काहीच कामाचे नाही असे वाटत होते. The woman gently smiled and said, "I know about your flaw, so I planted flower seeds on your side of the path. You water these beautiful flowers daily while we come back. Without you, they would never have bloomed. You helped me to create beautiful garden." You help the nature. ती बाई हळूच हसली आणि म्हणाली, मला तुझी कमतरता म्हणजे तुझा दोष माहित आहे, म्हणून मी तुझ्या रस्त्याच्या कडेला
फुलांचे बी लावले. आपण परत येताना तू रोज या सुंदर फुलांना पाणी घालतोस. तुझ्याशिवाय ते कधीच फुलले नसते. तू मला सुंदर बाग तयार करण्यास मदत केली. तू निसर्गाला मदत केलीस. Moral of the story: Never compare to yourselves to others. Be happy with what you are and what you have. स्वतःची तुलना कधीही इतरांशी करू नका. तुम्ही जे आहात आणि तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी राहा. कारण प्रत्येक जण खास असतो. फक्त आपल्याला आपल्या स्वतःमधले चांगले गुण शोधता आले पाहिजे. थँक्स फॉर वॉचिंग द मंकी अँड टू कॅट्स. इंग्लिश moral story with Marathi meanings. Short story for easy learning. We suggest easy solutions for better learning. Once there lived two cats near a village. एकदा एका गावाजवळ दोन मांजरी राहत होत्या. Both cats were good friends and always spent time with each other. दोन्ही मांजरी चांगल्या मैत्रिणी होत्या आणि नेहमीच एकमेकांसोबत वेळ घालवत असे, म्हणजे सोबत खेळत असे. One day, while playing here and there, they found a piece of stale cake lying on the ground. एके दिवशी इकडे तिकडे खेळत असताना त्या मांजरींना जमिनीवर पडलेला एक शिळा केकचा तुकडा आढळला, म्हणजेच सापडला. Both cats were reached the cake as fast as they could. दोन्ही मांजरी शक्य तितक्या लवकर केक पर्यंत पोहोचल्या. When the both cats saw the cake, their mouths started watering. जेव्हा दोन्ही मांजरींनी केक पाहिला तेव्हा त्यांच्या तोंडाला पाणी सुटले म्हणजेच त्यांना केक खाण्याची खूप इच्छा झाली. कदाचित दोघींनाही केक खूप आवडत असे खायला. Now the main question was, who will eat the cake first? आता मुख्य प्रश्न होता की केक आधी कोण खाईल. As a result, both cats were started fighting for the cake. परिणामी दोन्ही मांजरी केक साठी म्हणजेच केक खाण्यासाठी भांडू लागल्या. अर्थातच भांडण का होते तर आधी केक मी खाईल असं दोघीही बोलत होत्या. One cat said to another one, I found it first, so it is mine. एका मांजरीने दुसऱ्या मांजरीला म्हटले, मला ते म्हणजेच तो केक आधी सापडला म्हणून तो माझाच आहे. The other cat was also saying the same thing. दुसरी मांजरही तेच म्हणत होती. At last, instead of fighting, they decided to cut the cake into two equal parts. शेवटी भांडण्याऐवजी त्यांनी केकचे दोन समान भाग करण्याचा निर्णय घेतला. For that, they decided to take the help of their friend, a monkey. त्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्राची म्हणजेच एका माकडाची मदत घेण्याचे ठरविले. Accordingly, the cats took that cake to the monkey and asked for his help. त्यानुसार मांजरींनी तो केक माकडाकडे नेला आणि त्याची मदत मागितली. After listening, the monkey said sweetly, "Yes, my dear friends, I will help you." ऐकल्यानंतर माकड गोड शब्दात बोलला, हो माझ्या प्रिय मित्रांनो, मी तुम्हाला मदत करेल. As the monkey was so cunning, he also wanted to eat that cake. माकड खूप धूर्त होता, त्यालाही तो केक खायचा होता. So the monkey deliberately cut the cake into different size pieces instead of two equal pieces. म्हणून माकडाने जाणून बुजून केकचे दोन समान तुकडे करण्याऐवजी वेगवेगळ्या आकाराचे तुकडे केले. After analyzing the pieces, oh no, I will take a little bite of this bigger piece to make both equal, said the monkey dramatically. तुकड्यांचे विश्लेषण म्हणजेच बारकाईने पाहिल्यानंतर, अरे नाही, दोन्ही भाग समान करण्यासाठी मी या मोठ्या तुकड्याचा थोडासा भाग घेईन, माकडाने नाटकीपणे म्हटले. He took a big bite, which made it small and other one bigger. त्याने एक मोठा भाग घेतला, ज्यामुळे तो मोठा भाग लहान झाला आणि दुसरा मोठा झाला, म्हणजेच लहान केकचा तुकडा मोठा वाटू लागला आता. The smart monkey kept on doing this and ultimately he ate the whole cake. तो हुशार माकड हे करत राहिला आणि शेवटी त्याने संपूर्ण केक खाल्ला.
cake got finished before the cats could understand anything. मांजरीला काहीही समजण्यापूर्वी तो केक संपला. Then the monkey said, "Sorry friends, it was really difficult to decide." He jumped onto the tree and was gone. मग माकड म्हणाले, माफ करा मित्रांनो, हा निर्णय घेणे खरोखरच कठीण होते. आणि त्याने झाडावर उडी मारली आणि निघून गेला. Now the two foolish cats couldn't able to eat anything. The two cats realized their mistake. आता त्या दोन मूर्ख मांजरी काही खाऊ शकल्या नाही. दोन्ही मांजरींना त्यांची चूक कळली. They decided to never quarrel again and to have remain united. त्यांनी पुन्हा कधीही भांडण न करण्याचा आणि नेहमी एकजूट राहण्याचा निर्णय घेतला. Moral of the story: when two people fight, the third person always gets an advantage. तात्पर्य: जेव्हा दोन लोक भांडतात तेव्हा तिसऱ्या व्यक्तीला नेहमीच फायदा होतो. म्हणूनच म्हणतात दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. म्हणूनच मुलांनो, नेहमी एकजूट राहावे आणि भांडण झालेच तर ते आपापसात मिटवावे. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.